पांडुरंग पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कधीचा विस्तार त्यांच्या रूपाने कधीचा विस्तार कृपादाने कधीचा विस्तार त्यांच्या रूपाने कधीचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका अशा प्रकारे पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचे या वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी संप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा हरी सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते अखंड मंडलाकारणं व्याप्तेयं चराचरं तत्पदं दर्शितमिन तस्मै श्री गुरुवे नमः गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरुदेव साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। मग जया गावी केला वास तयान हे उदास अशा प्रकारे म्हणावं जैवम मारुततुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये आओजी पवन कुमार आओजी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में आओजी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में राम जी बोलाना लखन जी बोलाना राम जी बोलाना लखन जी बोलाना आओ सब परिवार हमारे हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में। अशा प्रकारे पार्वती नंदन करीतो वंदन पार्वती नंदन करीतो वंदन करीतो वंदन रे वंदितो देव गजानन रे वंदितो देव गजानन रे। अशा प्रकारे हा आपला पालखी सोहळा चिखली घोडजगाव तालुका मुक्ताईनगर येथून निघालेला आहे। कालचा आपला मुक्काम वडनेर भुर्जी इथे होता आणि आज तिथून आपण मार्गक्रमण करत असता आजचा हा मुक्काम या ठिकाणी आहे। आणि सेवेचं म्हणजे असं आहे की ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी अशा प्रकारे कसं आहे ज्यांनी काही अन्नदान केलं तुम्ही जर इथे अन्नदान केलं आता दान 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 तर दान बऱ्याच प्रकारचे